आता तुम्हाला साधं व्हिडिओचंच उदाहरण देते. काही घरात बायका नवऱ्याचा विरोध असताना पण व्हिडिओ बनवतात. आता विरोध का करतो नवरा? हा समाज काय म्हणेल किंवा त्याच्या घरच्या आईबापाला पटत नाही. आता घरच्या आईबापाचं तर सोडा, तो घरच्या आईबापाचं ऐकतो तर ऐकतोच, पण बाहेरचा एखादा मित्र सुद्धा म्हणला ना, अरे वहिनी व्हिडिओ बनवतात का? हे बघ की बघ वहिनीचा व्हिडिओ मला आला, पण कशाला रे काय असलं? नवऱ्याला त्याचं सुद्धा ऐकावं लागतं, पण घरात बायकोचं नाही. मग मला सांगा, खरी दुश्मन बायकोच आहे का? जी तुमच्यासाठी तिचं आई वडील सोडून आलेली आहे, तिचं सगळं बालपण सोडून तुमच्या घरात आलेली आहे, तुमच्या विश्वासावर, आणि तेव्हापासून ती तुमचा संसार करते, तुमच्या लेकरा बाळाला सांभाळती, तुमच्या आईबापाला, भावाला, बहिणीला सांभाळती, तरी सुद्धा बायको दुश्मन. तुम्ही तुमच्या आईबापाचं ऐकताय, भावा बंधाचं सगळेच ऐकताय, ते ऐकताय, पण तुमचा मित्र सुद्धा जर म्हणला की अरे वहिनीनं असं कशाला करायचं, नाही केलं पाहिजे, लोक नावं ठेवतील, नवरा लगेच बायकोला भांडायला राजी का? तर मित्र बोलला म्हणून. मग अशा नवऱ्याने त्यांच्या मित्राला बोलून बघा बरं त्यांच्या बायकोविषयी.